तर स्टुडंट, लास्ट टाइम आपण मेजरमेंट टॉपिक चालू केलेला होता. त्याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव स्टडीड व्हॉट डू यू मीन बाय फिजिकल क्वांटिटी. ओके, फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय बघितलं होतं. ठीक आहे. तर फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, तर एनिथिंग रिलेटेड टू ऑब्जेक्ट which can be measured is called as physical quantity. For example, length, mass, time, temperature, etc. There are lots of physical quantities. Okay. त्याच्यानंतर आपण बघितलेलं होतं मेजरमेंट. मेजरमेंट म्हणजे काय करतो आपण, द प्रोसेस ऑफ कम्पेअरिंग गिव्हन फिजिकल क्वांटिटी विथ सम ऍक्सेप्टेड स्टँडर्ड. म्हणजे गिव्हन फिजिकल क्वांटिटी जी आहे ती एका ऍक्सेप्टेड स्टँडर्ड बरोबर काय करायचं, कंपॅरिझन करायचं. म्हणजे किती टाइम्स आहे हे ठरवायचं. त्याला काय म्हणतो आपण, मेजरमेंट असं म्हणतो. मेजरमेंटचं आउटपुट काय असतं, NU असतं. हे नेहमी लक्षात ठेवा. मेजरमेंटचं आउटपुट काय असतं, NU, म्हणजे एक नंबर आणि एक युनिट असतं. ठीक आहे. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की फिजिकल क्वांटिटी जी आपण मेजर करणार आहोत ती कॉन्स्टंटच असणार आहे. अँड देअरफॉर NU इज ऑलवेज इक्वल टू कॉन्स्टंट. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण बघितलं की N इंटू यू इज ऑलवेज अ कॉन्स्टंट अँड देअरफॉर N1 U1 इज इक्वल टू काय येतं, N2 U2 येतं. म्हणजे एका युनिटचं दुसऱ्या युनिटमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरू शकतो. N1 U1 इज इक्वल टू N2 U2. त्याच्यानंतर आपण प्रेफिक्सेस बघितलेले होते. साधारणपणे हायर प्रेफिक्सेस जे आहेत ते 13 पर्यंत तुम्हाला लक्षात असले पाहिजे, 13 पर्यंत. आणि लोअर प्रेफिक्सेस जे आहेत ते पिको पर्यंत तुम्हाला लक्षात असले पाहिजेत. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण आता बघतोय टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी. आता बघा, टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी मध्ये दोन टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटी आहेत. फर्स्ट इज द फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी अँड सेकंड इज द डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. ओके. तर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय बघा, त्याचे मी इथं डेफिनेशन लिहितोय. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. ओके. तर याची डेफिनेशन कशी आहे बघा. The physical quantity which doesn't depend on any other physical quantity. Any other physical quantity for its measurement is called as fundamental physical quantity. Fundamental physical quantity. बघा, फिजिकल क्वांटिटीचे बेसिकली दोन टाइप आहेत. फर्स्ट इज द फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी अँड सेकंड इज द डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. जी फिजिकल क्वांटिटी मेजरमेंटसाठी इतर फिजिकल क्वांटिटीवर डिपेंड असते. म्हणजे ती फिजिकल क्वांटिटी आपण डायरेक्ट मेजर करू शकत नाही. लक्षात येत आहे. म्हणजे त्या फिजिकल क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी इतर कुठल्या तरी अगोदर फिजिकल क्वांटिटी मेजर कराव्या लागतात. मग फॉर्म्युला वापरावा लागतो आणि फॉर्म्युला वापरून कॅल्क्युलेशन करून मग ते आपल्याला फिजिकल क्वांटिटी मिळते. ओके, लक्षात घ्या. अशा क्वांटिटीला फंडामेंटल म्हणजे अशा क्वांटिटीला फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी म्हणायचं नाही. म्हणजे ज्या डायरेक्ट मेजर करू शकतो ना त्यांना आपण फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी म्हणायचं. म्हणजे ज्या फिजिकल क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी इतर फिजिकल क्वांटिटी लागत नाहीत. लक्षात घ्या, ज्या फिजिकल क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी इतर फिजिकल क्वांटिटीची गरज पडत नाही, जी फिजिकल क्वांटिटी आपण डायरेक्ट मेजर करू शकतो, डायरेक्ट, याला काय म्हणायचं, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. ओके. आता फॉर एक्झाम्पल मास, एखाद्या ऑब्जेक्टचा मास डायरेक्ट मेजरमेंट करू शकतो. लक्षात घ्या, त्याच्यासाठी आपल्याला काय लागेल, बॅलन्स लागेल. बरोबर आहे ना. मास मेजरमेंटसाठी आपल्याला फिजिकल बॅलन्स म्हणजे तराजू लागतो. तराजूमध्ये एखादी गोष्ट टाकली की त्या वस्तूचं डायरेक्टली आपल्याला काय मिळतं, मास मिळतं. सो डायरेक्ट मेजरमेंट करता येते. किंवा एखाद्या ऑब्जेक्टची लेंथ मेजर करायची असेल तर लेंथ मेजरमेंटसाठी आपल्याकडे मीटर स्केल असते. मीटर पट्टी वापरून डायरेक्ट आपण मेजर करू शकतो. परंतु समजा अशी एक फिजिकल क्वांटिटी घेतली, समजा डेन्सिटी.
डेन्सिटी तुम्हाला माहिती आहे, डेन्सिटीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे ना, मास डिवायडेड बाय द व्हॉल्यूम. म्हणजे डेन्सिटी मेजर करण्यासाठी काय करावं लागेल, अगोदर मास मेजर करावं लागेल, मग व्हॉल्यूम मेजर करावं लागेल, आणि मास आणि व्हॉल्यूम मेजर केल्यानंतर मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम म्हणजे तुमची काय येणार आहे, डेन्सिटी येणार. लक्षात घ्या. म्हणजे डेन्सिटी ही फंडामेंटल येणार नाही. म्हणजे ज्या फिजिकल क्वांटिटी आपण डायरेक्ट मेजर करू शकतो, ज्या फिजिकल क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी इतर फिजिकल क्वांटिटीच्या मेजरमेंटची गरज नाही, त्याला म्हणायचं फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. ओके. म्हणून डेफिनेशन इथं काय लिहिले बघा, पुन्हा पुन्हा मी सांगतोय, द फिजिकल क्वांटिटी विच डझंट डिपेंड, द फिजिकल क्वांटिटी विच डझंट डिपेंड ऑन एनी अदर फिजिकल क्वांटिटी फॉर इट्स मेजरमेंट इज कॉल्ड ॲज फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. लक्षात येत आहे? ज्या फिजिकल क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीज मेजर करावे लागत नाही, ती फिजिकल क्वांटिटी आपण डायरेक्ट मेजर करू शकतो, त्याला काय म्हणायचं, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी असं म्हणायचं. याचे एक्झाम्पल देतो तुम्हाला. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी खूप कमी आहेत. लक्षात घ्या. मास इज अ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. लेंथ इज अ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. आफ्टर दॅट टाइम, टेम्परेचर, ओके, टेम्परेचर एटसेट्रा. टोटल फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी 7च आहेत. त्या 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी कुठल्या आहेत ते आपण SI सिस्टीम आल्यानंतर बघणार आहे. लक्षात घ्या. तर फिजिकल, पुन्हा एकदा बघा, फिजिकल क्वांटिटीचे 2 टाईप आहेत, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी अँड डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी. तर सुरुवातीला आपण बघितलं फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय, ज्या फिजिकल क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी दुसऱ्या फिजिकल क्वांटिटी लागत नाहीत, ती आपल्याला डायरेक्ट मेजर करता येते, त्याला म्हणायचं फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. ओके. म्हणजे ज्या बेसिक आहेत, ज्याला फॉर्म्युला नसतो. लक्षात घ्या. ओके. बेसिक लेवलच्या ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत, म्हणजे थोडक्यात फॉर्म्युला वापरून ज्या फिजिकल क्वांटिटी आपण काढणार आहोत त्यांना जनरली काय म्हटलं जातं, डिराइव्हड असं म्हटलं जातं. ओके. सो दिस इज अबाउट द फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. सेकंड इज डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी. डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी. ओके. आता फंडामेंटल म्हणजे ज्याच्या मेजरमेंटसाठी इतर फिजिकल क्वांटिटी मेजर कराव्या लागत नाहीत, किंवा जी फिजिकल क्वांटिटी इतर फिजिकल क्वांटिटीवर डिपेंडंट नसते मेजरमेंटसाठी. ठीक आहे. आता त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय येणार, की जी फिजिकल क्वांटिटी मेजरमेंटसाठी इतर फिजिकल क्वांटिटीवर डिपेंडंट असते. ओके. ज्या फिजिकल क्वांटिटीला मेजर करण्यासाठी अगोदर इतर फिजिकल क्वांटिटीज मेजर कराव्या लागतात, त्याला काय म्हणतो आपण, डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी असं आपण म्हणतो. लक्षात घ्या. ठीक आहे. तर याची डेफिनेशन काय येणार बघा, म्हणजे फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीची जी डेफिनेशन आहे त्याच्यामधला डझंट हा वर्ड फक्त काढून टाकला. लक्षात घ्या. ओके. याच्यामधला हा डझंट वर्ड फक्त काढून टाकला तर तुम्हाला डिराइव्हड फिजिकल क्वांटिटीची डेफिनेशन मिळणार आहे. ओके. तर डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय बघा, द फिजिकल क्वांटिटी which depends, the physical quantity which depends on other physical quantities for its measurement is called as derived physical quantity. ओके. हे डेफिनेशन खूप सिंपल आहेत. लक्षात घ्या. द फिजिकल क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड ऑन अदर फिजिकल क्वांटिटीज, त्याला फंडामेंटल म्हणायचं. अँड द फिजिकल क्वांटिटी विच डिपेंड्स ऑन अदर फिजिकल क्वांटिटी, the physical quantity which depends on other physical quantity, the physical quantity which depends on other physical quantities for its measurement is called as derived physical quantity. Okay. तर याचं एक्झाम्पल जर द्यायचं झालं, आताच मी तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं होतं डेन्सिटी. डेन्सिटी ही डिराइव्हड फिजिकल क्वांटिटी आहे, कारण डेन्सिटीचा तुम्ही फॉर्म्युला स्टडी केलेला असेल. डेन्सिटी इज इक्वल टू मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम असतं.
म्हणजे डेन्सिटी मेजर करण्यासाठी अगोदर मास ही दुसरी एक फिजिकल क्वांटिटी, व्हॉल्यूम ही एक दुसरी फिजिकल क्वांटिटी मेजर करावी लागेल आणि त्यांचं डिव्हिजन करावं लागेल. किंवा स्पीड, बघा स्पीड ही डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आहे. कारण का स्पीड मेजरमेंटसाठी तुम्हाला डिस्टन्स ट्रॅव्हल्ड मेजर करावं लागेल, त्याच्यानंतर टाइम रिक्वायर्ड टू ट्रॅव्हल दॅट डिस्टन्स. ओके, टाइम मेजर करावा लागेल अँड डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम म्हणजे काय येणार आहे तुमचं स्पीड येणार आहे. लक्षात घ्या. सो देअरफॉर स्पीड इज अ डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. आता नेहमी लक्षात ठेवा, समजा तुम्हाला एमसीक्यू आला काय की याच्यामधली फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आणि डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी कुठली असा एमसीक्यू आला तर काय करायचं. तर लक्षात घ्या 7 देर आर ओनली 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, तेवढ्या फक्त काय करायच्या पाठ करून ठेवायच्या आणि बाकी सगळ्या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी. दॅट इज सो सिम्पल, जास्त कन्फ्युज व्हायची गरज नाही. देर आर ओनली 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आणि त्या सोडून बाकीच्या ज्या काय 150-200 फिजिकल क्वांटिटी आहेत ना त्या सगळ्या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आहेत. लक्षात घ्या. एवढं साधं सोपं फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आणि डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी मध्ये आपल्याला ओळखायचं असेल तर साधं सोपं एवढी टेक्निक वापरायची आहे. ओके, तर इथंच मी लिहून देतो त्या सगळ्याच फिजिकल फंडामेंटल कुठल्या आहेत त्या. त्याच्या व्यतिरिक्त फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज नाही आहेत. लक्षात घ्या. इथं फंडामेंटल कुठले लिहिलेत बघा, मास, लेंथ, टाइम, टेम्परेचर, आफ्टर दॅट इलेक्ट्रिक करंट. ओके, मास, लेंथ, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट. किती झाल्या 1 2 3 4 5. ओके, मास, लेंथ, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स ही केमिस्ट्रीमध्ये जनरली कन्सेप्ट वापरली जाते. फिजिक्सपेक्षा केमिस्ट्रीमध्ये जास्त वापरली जाते. मोलमध्ये जनरली आपण मेजर करतो. अमाऊंट ऑफ सबस्टन्स अँड ल्युमिनस इंटेन्सिटी. ओके, these are only 1 2 3 4 5 6 7 या 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहेत. बाकी सगळ्या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज आहेत. ओके, आता याच्यावर मी तुम्हाला एक एमसीक्यू विचारतो, याचा आन्सर जरा मला सांगा. एबीसीडी मधलं कुठलं करेक्ट असेल ते तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. असा एक सिंपल क्वेश्चन होऊ शकतो, विच ऑफ फॉलोइंग इज फंडामेंटल quantity. So this is the MCQ. So first option is energy. Okay, second option is work. Third option is charge. And fourth option is इलेक्ट्रिक करंट. तुमचा आन्सर काय आहे सांगा रे? इलेक्ट्रिक करंट. ऍब्सोल्युटली करेक्ट. ओके, तर फंडामेंटल आणि डिराइव्ड याच्यावर एमसीक्यू असू शकतात की याच्यामधली कुठली फंडामेंटल आहे किंवा कुठली डिराइव्ड आहे. आणि हे ओळखायचं कसं, मी तुम्हाला सांगितलं की 7 फिजिकल क्वांटिटी मी ज्या लिहून दिलेल्या आहेत तेवढ्याच व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, पाठ करून ठेवा. त्या 7 फक्त फंडामेंटल आहेत, त्या सोडून बाकीच्या सगळ्या ओके डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज आहेत. ठीक आहे, इट इज व्हेरी सिम्पल. आणि डेफिनेशन जर झालं, डेफिनेशन काय तुम्हाला फक्त जी टेस्ट जी असणार आहे त्याच वेळी लागणार आहे. 12च्या बोर्ड एक्झामला काही डेफिनेशन विचारत नाहीत, परंतु नीट, जेई, सीईटी मध्ये असे एमसीक्यू असू शकतात. ठीक आहे, तर फंडामेंटल म्हणजे काय, द क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड ऑन अदर फिजिकल क्वांटिटी फॉर इट्स मेजरमेंट, दॅट इज कॉल्ड एज फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी. And the quantity which depends on other physical quantity for its measurement is called as derived physical quantity. ओके, तर आपल्या आता या फंडामेंटल आणि डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी झालेल्या आहेत. आता याच्यानंतर बघूया आपण युनिट म्हणजे काय. युनिट, कारण लक्षात घ्या मेजरमेंट मध्ये काय करतो आपण, फिजिकल क्वांटिटीचं एका स्टँडर्ड बरोबर कंपॅरिझन करतो. ठीक आहे, आणि कंपॅरिझन केल्यानंतर आपल्याला एक नंबर आणि एक युनिट मिळतं. आता युनिट म्हणजे काय, त्याची डेफिनेशन कशी येणार बघा. युनिटची डेफिनेशन या पद्धतीनं आहे.
स्टँडर्ड used for measurement, standard used for measurement is called as unit. Okay, standard used for measurement is called as unit. म्हणजे एखादी फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी जे काय आपण स्टँडर्ड ठरवणार त्याला युनिट असं म्हणणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल लेंथ मेजरमेंटला मीटर हे स्टँडर्ड डिसाइड करू शकतो, यार्ड नावाचं स्टँडर्ड डिसाइड करू शकतो, फूट नावाचं स्टँडर्ड डिसाइड करू शकतो. म्हणजे हे ऑलरेडी डिसाइडेड आहेत युनिट्स, लक्षात घ्या. ओके, सो मेजरमेंटसाठी जे मेजरमेंट करण्यासाठी एखादी फिजिकल क्वांटिटी मेजरमेंट करण्यासाठी जे काय आपण स्टँडर्ड यूज करतो, स्टँडर्ड डिसाइड करतो, त्याला काय म्हटलं जातं? युनिट असं म्हटलं जातं. युनिटचे भरपूर एक्झाम्पल देता येतील. किलोग्राम इज अ युनिट. ओके, फूट is a unit. Okay, meter is a unit. Okay, after that second is a unit, etc. These are the units. लक्षात घ्या. ठीक आहे. स्टँडर्ड युज्ड फॉर मेजरमेंट इज कॉल्ड एज युनिट. आता युनिटचे देखील दोन टाइप्स आहेत. टाइप्स ऑफ युनिट्स. Okay, there are two types of unit. First is the fundamental units. Okay, first is called as fundamental units and second is called as derived unit. Fundamental unit and the derived unit. आता फंडामेंटल युनिट आणि डेराइव्ड युनिटचे डेफिनेशन खूप इझी आहेत. युनिट कुणाला वापरतो आपण? फिजिकल क्वांटिटीसाठी वापरतो. ओके, तर फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी जे युनिट वापरणार, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी जे युनिट वापरणार त्याला आपण फंडामेंटल युनिट म्हणणार. आणि डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी जे युनिट वापरणार त्याला काय म्हणणार आपण? डिराइव्ड युनिट असं म्हणणार आहे. ओके, सो फंडामेंटल युनिटची डेफिनेशन काय येणार बघा? युनिट युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एज फंडामेंटल युनिट. बघा इथं डेफिनेशन लिहितोय मी. युनिट used for measurement of fundamental physical quantity. Unit used for measurement of fundamental physical quantity is called as fundamental unit. Very simple definition. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी जे युनिट वापरतो त्याला काय म्हणायचं? फंडामेंटल युनिट म्हणायचं. सिमिलरली मग डिराइव्ड युनिटचे सो सिमिलरली डिराइव्ड, आता युनिट युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड एज फंडामेंटल युनिट. ओके, याचे एक्झाम्पल लिहूया आपण. फंडामेंटल युनिट काय काय येणार आहे? फॉर एक्झाम्पल आता फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी तुम्हाला माहिती आहे. फॉर एक्झाम्पल लेंथ घेतली. ओके, लेंथ ही फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे, बरोबर आहे ना? लेंथ ही एक फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे. मग त्याचं युनिट काय येणार आहे? मीटर होऊ शकतं. ओके, किंवा यार्ड देखील काय आहे? लेंथ मेजरमेंटचं युनिट आहे. क्रिकेटमध्ये तुम्ही बघितलं असेल. ओके, 22 यार्ड्स. म्हणजे बॉलर आणि बॅट्समन यांच्या ज्या स्टम्प्स असतात, बॉलर साईडच्या स्टम्प, बॅट्समन साईडच्या स्टम्प्स, यांच्यामध्ये किती डिस्टन्स असतं? 22 यार्ड्स. ओके, म्हणजे भरपूर असे लेंथ मेजरमेंटचे भरपूर युनिट आहेत, लक्षात घ्या. हे झाले फंडामेंटल युनिट म्हणजे लेंथ रिलेटेड. तसं मास मेजरमेंटसाठी किलोग्राम आहे. ओके, किलोग्राम किंवा स्लज नावाचं देखील युनिट आहे. भरपूर युनिट्स आहेत असे. ओके, किंवा टेम्परेचर मेजरमेंट, टेम्परेचर ही फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे. ओके, तर टेम्परेचर आपण कुठल्या कुठल्या युनिटमध्ये मेजर करतो? जरा माहिती असेल तर सांगा. टेम्परेचर केल्विन, डिग्री सेल्सिअस आहे, केल्विन आहे, फॅरेनहाइट आहे. ओके, डिग्री सेल्सिअस, केल्विन, फॅरेनहाइट एटसेट्रा असे युनिट्स आपल्याला सांगता येतील. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी जे युनिट वापरतो
आता याच्यामधले काही युनिट SI सिस्टम मधले आहेत, काही CGS सिस्टम मधले आहेत, काही MKS सिस्टम मधले आहेत. त्या कुठल्या सिस्टीम आहेत वगैरे आपण हा आता याच्यानंतर बघणार आहे. ठीक आहे. तर युनिट युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज फंडामेंटल युनिट. ओके. And unit used for measurement of derived physical quantity is called as derived unit. Okay. Unit used for measurement of derived physical quantity is called as derived unit. So for example, derived unit म्हणजे फॉर एक्झाम्पल स्पीड ही एक derived physical quantity आहे. तर स्पीडचं युनिट काय, मीटर पर सेकंड. किंवा फोर्स ही एक derived physical quantity आहे. फोर्सचं युनिट काय आहे, न्यूटन. ओके. किंवा एनर्जी आपण कशामध्ये मेजर करतो, जूल मध्ये. तर जूल हे काय आहे, derived युनिट आहे, एटसेट्रा. ओके. युनिट युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ derived physical quantity is called as derived unit. आता पुन्हा याच्यावर MCQ कसा येऊ शकतो, तर वन्स अगेन विच ऑफ द फॉलोइंग इज फंडामेंटल युनिट किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज डिराइव्ड युनिट. ओके. आता मी इथं काही युनिट्स लिहिणार आहे. ओके. काही युनिट्स लिहिणार आहे. आता जर तुम्हाला ते कुठल्या फिजिकल क्वांटिटीचे आहेत हे थोडंफार जर माहिती असेल तर त्याच्यातले फंडामेंटल कुठले आणि डिराइव्ड कुठले हे थोडं सांगण्याचा काय करा, प्रयत्न करा. ठीक आहे. हा. सो दीज आर सम एक्झाम्पल्स ऑफ द युनिट्स. इथं काही युनिट लिहिलेले आहेत. ठीक आहे. आता याच्यातले कुठले फंडामेंटल युनिट आहेत आणि कुठले डिराइव्ड युनिट आहेत असा MCQ होऊ शकतो. ओके. ठीक आहे. तर मला सांगा, फर्स्ट युनिट फंडामेंटल येईल का डिराइव्ड येईल? फंडामेंटल. डिराइव्ड. हे डिराइव्ड युनिट येणार आहे. ओके. कारण हे फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे, लक्षात घ्या. हर्ट्ज तुम्हाला कदाचित माहिती असेल का नाही माहिती नाही मला, पण हे डिराइव्ड युनिट आहे. म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी जेवढे आहेत ना त्याच्या अगोदर युनिट काय आहे ते माहिती करून घ्यावं लागेल. आणि ते एकदा माहिती झालं की ते सोडून बाकीचे सगळे युनिट डिराइव्ड युनिट. हे साधी सोपी ट्रिक आहे याला. ठीक आहे. त्याच्यानंतर वॅट फंडामेंटल आहे का डिराइव्ड आहे? डिराइव्ड. पॉवर इट इज युनिट ऑफ पॉवर. पॉवर तर फंडामेंटल मध्ये आपण मगाशी लिहिलं नाही, सो इट इज डिराइव्ड. मीटर पर सेकंड स्पीडचं युनिट आहे, स्पीड. डिराइव्ड कारण स्पीड जे आहे ते डिराइव्ड मध्ये येतं. किलोग्राम फंडामेंटल. ओके. कुलोम हे चार्जचं युनिट आहे, चार्ज. हा, कारण चार्ज आपण फंडामेंटल मध्ये लिहिला नव्हता. ओके. दिस इज फंडामेंटल, दिस इज डिराइव्ड. मीटर क्यूब व्हॉल्यूम साठी वापरतोय आपण, व्हॉल्यूम. डिराइव्ड येणार. ठीक आहे. मीटर क्यूब पर केजी डिराइव्ड येणार आहे. एम्पियर because ampere is used for the measurement of the electric current आणि इलेक्ट्रिक करंट फंडामेंटल आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलंय. ओहम ओहम कशाचं युनिट आहे माहिती आहे तुम्हाला? रेझिस्टन्स. हा, करेक्ट. कारण 10th पर्यंत हे तुम्हाला थोडंफार झालेलं आहे की ओहम नावाचं युनिट वापरलं असणार तुम्ही, रेझिस्टन्स. आणि रेझिस्टन्स फंडामेंटल मध्ये लिहून दिलं होतं का? नाही. ओके. तर ती रेझिस्टन्स ही डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी आहे, तर ओहम हे डिराइव्ड युनिट आहे. ओके. तर त्याच्यासाठी काय करा माहितीये का, हा प्रॉब्लेम काही स्टुडंटने अगदी व्यवस्थित सांगितलेला आहे, काही जणांना अजून ते थोडंसं कन्फ्युजन व्हायला लागलंय. तर याच्यामध्ये काय करायचं, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी ज्या 7 आहेत ना, 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी, त्या अगोदर पाठ करा.
आणि त्याचे युनिट काय काय होऊ शकतात ते पण पाठ करून ठेवा. म्हणजे तुम्हाला असा कुठलाही एमसीक्यू आला तर तुम्ही इझिली ते सांगू शकाल. फंडामेंटल थोड्याच आहेत, तेवढ्याच लक्षात ठेवायचा, बाकीच्या सगळ्या डिराइव्ड. दॅट इज सो सिम्पल. ओके, सो इन दिस वे देर आर फंडामेंटल युनिट्स अँड डिराइव्ड युनिट. ओके, आता व्हॉट आर द रिक्वायरमेंट्स ऑफ गुड युनिट. म्हणजे एखादं युनिट, आता लक्षात घ्या, डिफरंट टाइम स्पॅन मध्ये डिफरंट कंट्रीजनी काय केलेले आहेत, डिफरंट युनिट डिसाइड केलेले आहेत. लक्षात घ्या, म्हणजे बिफोर 1900 थोडे वेगळे युनिट वापरले जायचे, हिस्ट्रीमध्ये वेगळे युनिट वापरले जायचे, अमेरिकन पीपल वेगळे युनिट वापरायचे, ब्रिटिश वेगळे युनिट्स वापरायचे, आणखी कुठल्या तरी कंट्रीमध्ये आणखी काहीतरी वेगळेच युनिट असायचे. तर बिफोर 1960 एकाच फिजिकल क्वांटिटीला डिफरंट युनिट वापरले जायचे. ओके, ठीक आहे. मग आता हे एखाद्या फिजिकल क्वांटिटीला युनिट ठरवताना, कारण युनिट मेजरमेंट मध्ये युनिट ही खूप महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. ते युनिट ठरवत असताना त्या युनिटचे कॅरेक्टरिस्टिक काय असले पाहिजे ते आपण आता बघूया जरासं. ओके, त्याला काय म्हटलं जातं, रिक्वायरमेंट्स ऑफ गुड युनिट्स असं म्हटलं जातं. रिक्वायरमेंट्स ऑफ ए गुड युनिट म्हणजे एखादं युनिट आपण ठरवणार आहे, लक्षात घ्या. फॉर एक्झाम्पल, लेंथ मेजरमेंटसाठी मला एक युनिट ठरवायचं आहे, किंवा एखाद्या कंट्रीला एक युनिट ठरवायचं आहे. रिक्वायरमेंट्स ऑफ दी गुड युनिट्स. आता एखादं युनिट कसं असावं या संदर्भात काही रिक्वायरमेंट्स आहेत, आणि या रिक्वायरमेंट कन्सिडर करूनच आपण युनिट ठरवलं पाहिजे. ठीक आहे. तर फर्स्ट रिक्वायरमेंट काय आहे बघा, दॅट युनिट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. ओके, इट शुड बी universally accepted. So this is the first requirement. एखादं युनिट, फॉर एक्झाम्पल लेंथ मेजरमेंटला सपोज काहीतरी युनिट ठरवायचं आहे, तर ते युनिट सगळीकडे वापरलं गेलं पाहिजे, लक्षात घ्या. कारण आताचं जे युग आहे ते ग्लोबलायझेशन आहे. म्हणजे एका कंट्रीचा माल दुसऱ्या कंट्रीमध्ये विकला जातो, दुसऱ्या कंट्रीचा माल तिसऱ्या कंट्रीमध्ये प्रोड्यूस केला जातो, विकला जातो, आणि त्याच्यामुळं सगळीकडं एक फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी एकच युनिट जनरली असले पाहिजे. डिफरंट युनिट असेल तर काय होणार, त्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम्स क्रिएट होणार. ओके, म्हणजे सपोज अमेरिकेमध्ये लेंथ मेजरमेंटसाठी मीटर वापरत असतील, आणि इंग्लंडमध्ये लेंथ मेजरमेंटसाठी सपोज फूट वापरत असतील. ओके, तर कम्युनिकेशन व्यवस्थित होऊ शकणार नाही, किंवा त्याच्यामध्ये खूप टाइम वेस्ट जाणार आहे. टाइम का वेस्ट जाणार, कारण समजा एखादी गोष्ट अमेरिकेमध्ये जी प्रोड्यूस केली जाते ती मीटरमध्ये प्रोड्यूस केली जाईल, आणि तीच समजा आता इंग्लंडमध्ये तयार करायची असेल तर ते मीटरचं सगळं आपल्याला फूटमध्ये कन्व्हर्जन करावं लागेल. ते कन्व्हर्जन करत असताना बऱ्यापैकी मिस्टेक होऊ शकतात, आणि त्या मिस्टेक पण होणार आहेत, याच्यामध्ये टाइम पण कन्झ्युम होणार आहे. असे भरपूर डिसएडव्हान्टेज आहेत. त्याच्यामुळे एखादं युनिट ठरवताना ते काय असलं पाहिजे, युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड असलं पाहिजे. त्याच्यानंतर सेकंड रिक्वायरमेंट इज दॅट इट शुड हॅव डेसिमल सिस्टीम. ओके, इट शुड हॅव डेसिमल सिस्टीम. युनिटमध्ये काय असले पाहिजे, डेसिमल सिस्टीम असली पाहिजे. डेसिमल सिस्टीम म्हणजे काय, तर लोअर युनिट, हायर युनिट किंवा त्याच्यावरचा हायर युनिट हे 10च्या मल्टिपलमध्येच असलं पाहिजे. 10च्या मल्टिपलमध्ये, त्याला डेसिमल सिस्टीम असं म्हटलं जातं. एक एक्झाम्पल देतो. आता मेट्रिक सिस्टीम जी आहे ना, मेट्रिक सिस्टीम किंवा सीजीएस सिस्टीम किंवा एमकेएस सिस्टीम ही डेसिमल सिस्टीम आहे, लक्षात घ्या. सीजीएस सिस्टीम, एमकेएस सिस्टीम ही डेसिमल सिस्टीम. डेसिमल सिस्टीम कशी काय, तर 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर. ओके, किंवा 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. ओके, 1000 मीटर म्हणजे 1 किलोमीटर. ओके, म्हणजे इथं काय आहे, लोअर युनिट आणि हायर युनिट जे आहेत ते काय आहे, 10च्या पट्टीत आहेत. 10च्या पट्टीत. याला काय म्हटलं जातं, डेसिमल सिस्टीम असं म्हटलं जातं. कारण एखादं युनिट आपण एखाद्या फिजिकल क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी एखादं युनिट आपण ठरवलं तर त्याचे हायर युनिट आणि लोअर युनिट पण ठरवावे लागतात. ठीक आहे, कारण मोठ्या फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपण मोठं युनिट वापरणार, छोट्या फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपण छोटं युनिट वापरणार. ओके, तर ते छोटं युनिट आणि मोठं युनिट यांच्यामध्ये काय असलं पाहिजे, 10चं मल्टिप्लिकेशन असलं पाहिजे. त्याला म्हटलं जातं डेसिमल सिस्टीम. ओके,
तर इट शुड हॅव डेसिमल सिस्टीम. डेसिमल सिस्टीम नसणारं एक युनिट तुम्हाला सांगतो. डेसिमल सिस्टीम नसणारं तुम्हाला माहिती असेल तर सांगा. डेसिमल सिस्टम नसणारं युनिट जे आपण वापरतोय सध्या माहिती आहे का तुम्हाला? लेंथ मेजरमेंटच आहे ते. त्याचं एक्झाम्पल आहे दॅट इज फूट. ओके, हे ब्रिटिश सिस्टीम आहे ऍक्च्युली. लेंथ मेजरमेंटसाठी फूट नावाचं युनिट आपण वापरतो. आता फूट हे मोठं युनिट आहे, त्याच्यापेक्षा जे छोटं युनिट आहे ते कुठलं आहे? इंच, बरोबर आहे ना? आणि 10 इंच म्हणजे 1 फूट असतं का? नाही. 12 इंच म्हणजे काय असतं? 1 फूट असतं. म्हणजे इथे डेसिमल सिस्टीम आहे का? नाहीये डेसिमल सिस्टीम. ओके, डेसिमल सिस्टीम नसेल तर काही वेळेला प्रॉब्लेम होऊ शकतात. कॅल्क्युलेशन मध्ये प्रॉब्लेम होतात किंवा ती लेंथ डिवाइड करत असताना थोडेसे प्रॉब्लेम होऊ शकतात. तर पहिली गोष्ट म्हणजे गुड युनिटची रिक्वायरमेंट काय आहे? इट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. इट शुड हॅव डेसिमल सिस्टीम. त्याच्यानंतर इट शुड नॉट व्हॅरी फ्रॉम प्लेस टू प्लेस. It should not vary from place to place. ओके, आपण जे युनिट ठरवणार आहे ते युनिट सगळीकडे तेवढंच असलं पाहिजे. म्हणजे इंडियामध्ये बघितलं तर जेवढं आहे तेवढंच अमेरिकेमध्ये असलं पाहिजे, तेवढंच ब्रिटनमध्ये असलं पाहिजे, तेवढंच कुठंतरी ऑस्ट्रेलियामध्ये असलं पाहिजे. लक्षात घ्या, प्लेस टू प्लेस त्याची व्हॅल्यू चेंज झाली नसली पाहिजे. लक्षात घ्या, दॅट इज द मेन रिक्वायरमेंट. ओके, नाहीतर इंडियामध्ये सपोज 1 मीटर म्हणजे काहीतरी सर्टन लेंथ आहे, अमेरिकेमध्ये गेल्यानंतर ती थोडीशी लेंथ वाढली आहे, किंवा ब्रिटनमध्ये गेल्यानंतर 1 मीटर म्हणजे आणखी थोडंसं कमी झालंय. तर ब्रिटनचं मीटर, अमेरिकेचं मीटर आणि इंडियन मीटर काहीतरी वेगळंच व्हायला नको. लक्षात घ्या, सगळीकडे 1 मीटर म्हणजे एक लेंथ ठरली पाहिजे की 1 मीटर म्हणजे एवढी लेंथ, आणि तेवढीच लेंथ प्रत्येक प्लेसला ऑल ओव्हर दी वर्ल्ड असली पाहिजे. इट शुड नॉट व्हॅरी फ्रॉम प्लेस टू प्लेस. नेक्स्ट, it should not change with respect to time. With respect to time ही देखील एक महत्वाची कंडिशन आहे. लक्षात घ्या, म्हणजे काल जेवढं 1 मीटर ही लेंथ फॉर एक्झाम्पल काल जेवढी होती तेवढीच उद्या असली पाहिजे, तेवढीच 10 वर्षांना असली पाहिजे. लक्षात घ्या, ते विथ रिस्पेक्ट टू टाइम अजिबात चेंज झालं नसलं पाहिजे. लक्षात घ्या, नाहीतर 50 वर्षापूर्वी 1 मीटर म्हणजे एवढं मोठं होतं आणि आत्ताच्या जगामध्ये आल्यानंतर सपोज 50 मीटर म्हणजे 1 मीटर म्हणजे एवढं झालेलं आहे, असं होऊन चालणार नाहीये. लक्षात घ्या. ओके, सो विथ रिस्पेक्ट टू टाइम ऑल्सो दॅट युनिट शुड नॉट चेंज. विथ रिस्पेक्ट टू टाइम युनिट तेवढंच राहिलं पाहिजे. सो दॅट इज द फोर्थ कंडिशन. फिफ्थ कंडिशन इज दॅट इट शुड बी easily reproducible. Okay, it should be easily reproducible. म्हणजे त्याच्या लार्ज नंबर ऑफ क्वांटिटीज आपल्याला इझिली प्रोड्यूस करता आल्या पाहिजेत. कारण मेजरमेंट, आता समजा लेंथ मेजरमेंटसाठी मी एक काहीतरी मीटर नावाचं युनिट ठरवलं, आणि ते मीटर नावाचं युनिट ठरवणार म्हणजे एक मीटर पट्टी तयार करणार ना मी. परंतु ती मीटर पट्टी इझिली मॅन्युफॅक्चरच जर करता येत नसेल तर त्याचा काय उपयोग नाहीये. ते इझिली आपल्याला प्रोड्यूस करता आलं पाहिजे, इझिली त्याच्या लार्ज नंबर ऑफ क्वांटिटीज करता आल्या पाहिजेत. कारण लेंथ मेजरमेंट काय फक्त एकाच ठिकाणी होत नाही. लक्षात घ्या, नाहीतर लेंथ मेजरमेंटसाठी मी मीटर हे युनिट डिफाईन केलं आणि त्याच्या एक 4-5च फक्त मीटर पट्ट्या तयार केल्या. लक्षात घ्या, आणि तिथून पुढे प्रोड्यूसच करता आलं नाही, तर त्या 4-5 पट्ट्या कुठं कुठं वापरणार? म्हणजे एकदा इथं वापरायची, मग दुसरीकडे न्यायची, मग तिसरीकडे न्यायची. दिस इज नॉट पॉसिबल. लक्षात घ्या, जे काही युनिट आपण डिसाईड करणार आहे फिजिकल क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी, ते त्याची मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस पण ठरली पाहिजे. ते इझिली प्रोड्यूस करता आला पाहिजे, त्याच्या लार्ज क्वांटिटीज प्रोड्यूस करता आला पाहिजे, जेणेकरून जिथं मेजरमेंट करायचे आहे तिथं ते इझिली अवेलेबल झालं पाहिजे. इट शुड बी इझिली रिप्रोड्युसेबल. ओके, आफ्टर दॅट इट शुड बी cheap.
ते युनिट जे आहे ना ते स्वस्त देखील असलं पाहिजे. नाहीतर मेजरमेंटची कॉस्ट जी आहे ना ती देखील महत्वाची आहे, मेजरमेंट कॉस्ट. नाहीतर मेजरमेंट करायला कॉस्ट जर खूप जास्त येत असेल त्या मानाने त्या वस्तूचीच किंमत कमी असायची, असं काय व्हायला नको, लक्षात घ्या. ओके, ते जे काही युनिट आपण ठरवणार आहे ते स्वस्त असलं पाहिजे, कमी किमतीमध्ये आपल्याला ते विकत घेता आलं पाहिजे. अदरवाईज काय होणार आहे, मेजरमेंटची कॉस्ट खूप मोठ्या प्रमाणावर वाढेल. इट शुड बी इझिली रिप्रोड्युसेबल, इट शुड बी चीप, त्याचबरोबर इट शुड बी इझिली अवेलेबल, इट शुड बी इझिली अवेलेबल. ओके, ते इझिली रिप्रोड्यूस पण करता आलं पाहिजे आणि ते सगळ्या ठिकाणी इझिली अवेलेबल पण असलं पाहिजे. ठीक आहे. सो दीज आर द रिक्वायरमेंट्स ऑफ ए गुड युनिट. म्हणजे एखादं युनिट चांगलं आहे मेजरमेंटसाठी, एखाद्या फिजिकल क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी एखादं जे काही युनिट आपण ठरवणार ते चांगलं आहे का वाईट आहे हे डिसाईड करण्यासाठी हे काही फॅक्टर्स आहेत. हे फॅक्टर्स माहित असणं आवश्यक आहे. पहिलं काय आहे, इट शुड बी युनिव्हर्सली ऍक्सेप्टेड. सगळ्या जगानं त्याला ऍक्सेप्ट केलं पाहिजे. नाहीतर आपण युनिट ठेवलाय आणि फक्त आपणच वापरणार, सगळं जग वापरत नसेल ते युनिट, तर त्याचा काय उपयोग नाहीये. कारण हल्ली ग्लोबलायझेशन आहे, युनिव्हर्सल ट्रेडिंग चालतं, फक्त एका कंट्रीमध्ये काय होत नाही, लक्षात घ्या. इट शुड हॅव डेसिमल सिस्टीम. म्हणजे एखादं युनिट ठरवल्यानंतर त्याचं हायर युनिट आणि लोअर युनिट आपण ठरवतो, लक्षात घ्या. हायर युनिट आणि लोअर युनिट. तर हायर युनिट आणि लोअर युनिट यांच्यामध्ये काय असतं, 10चा मल्टिप्लिकेशन फॅक्टर असला पाहिजे. ओके, 12 किंवा 13 असा मल्टिप्लिकेशन फॅक्टर नसावा. त्याच्यानंतर इट शुड नॉट व्हॅरी फ्रॉम प्लेस टू प्लेस. ओके, युनिव्हर्समध्ये कुठल्याही प्लेसला गेलो तरी युनिट जे आहे, 1 युनिट जे काय ठरलेलं आहे ते तेवढंच असलं पाहिजे, जरा किंचित देखील त्याच्यामध्ये फरक असून चालणार नाही. इट शुड नॉट चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम. टाइम टू टाइम देखील ते युनिट आहे तेवढंच राहिलं पाहिजे. ते अजिबात वाढलं देखील नसलं पाहिजे किंवा कमी देखील झालं नसलं पाहिजे. इट शुड बी इझिली रिप्रोड्युसेबल. ते आपल्याला इझिली रिप्रोड्यूस करता आलं पाहिजे, जेणेकरून कमी टाइम मध्ये आपण लार्ज क्वांटिटीज प्रोड्यूस करू शकू आणि जिथं जिथं मेजरमेंट आहे तिथं तिथं आपण ते प्रोव्हाइड करू शकू. ठीक आहे. त्याचबरोबर ते चीप देखील असलं पाहिजे, स्वस्त असलं पाहिजे आणि ते इझिली अवेलेबल झालं पाहिजे. ओके, इट शुड बी इझिली अवेलेबल. सो दीज आर द रिक्वायरमेंट्स ऑफ दी गुड युनिट्स. इट शुड नॉट चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे काय, वर्षानुवर्षे ते युनिट आहे तेवढंच राहिलं पाहिजे. म्हणजे 10 वर्षापूर्वी 1 किलोग्राम जेवढं होतं तेवढंच काय असलं पाहिजे, आज असलं पाहिजे, तेवढंच आणखी पुढे 10 वर्षानंतर ते आहे तेवढंच असलं पाहिजे. ओके, 1 किलोग्राम म्हणजे किंवा 1 सेकंड म्हणजे किंवा 1 मीटर म्हणजे, लक्षात घ्या, ते अजिबात कमी जास्त होऊन चालणार नाही. याच्यामध्ये आणखी कोणाचं काय डाऊट आहे का? सो दीज आर द रिक्वायरमेंट्स ऑफ दी गुड युनिट्स. ठीक आहे. आता बघा, आता आपण बघितलं फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय. त्याच्यानंतर फिजिकल क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी कशाची आवश्यकता असते, स्टँडर्डची आवश्यकता असते. ओके, आणि त्या स्टँडर्डलाच काय म्हणतो आपण, युनिट असं म्हणतो. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण बघणार आहे सिस्टीम ऑफ युनिट. सेकंड नंबर बघितलं, लक्षात आलं ना. सेकंड नंबर रिक्वायरमेंट काय बघा, पुन्हा एकदा सांगतो, इट शुड हॅव डेसिमल सिस्टीम. डेसिमल सिस्टीम म्हणजे काय, सब युनिट आणि सुपर युनिट. हे बघा, प्रत्येक युनिटला काही सब युनिट असतात, काही सुपर युनिट्स असतात. सब युनिट म्हणजे काय, त्या युनिटपेक्षा छोटे युनिट्स, लक्षात घ्या. आणि सुपर युनिट म्हणजे त्या युनिटपेक्षा मोठे युनिट. उदाहरण देतो, एक्झाम्पल देतो. लेंथ मेजरमेंटसाठी आपण मीटर हे युनिट वापरतो. ठीक आहे. तर मीटरचे छोटे युनिट काय येणार आहेत, मिलीमीटर, सेंटीमीटर, डेसिमीटर, ओके, मायक्रोमीटर, नॅनोमीटर. आणि मोठे युनिट काय येणार आहेत, मोठे युनिट किलोमीटर येणार आहे. ओके, मीटरचे मोठे युनिट. आता बघा, मीटर टू किलोमीटर कितीचा कन्व्हर्जन फॅक्टर आहे, 1000चा कन्व्हर्जन फॅक्टर आहे. म्हणजे 1010च्या पट्टीत आहे ना. किंवा 10 मिलीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर येतं. 10 सेंटीमीटर म्हणजे काय येतं, 1 डेसिमीटर येतं. किंवा 100 सेंटीमीटर म्हणजे काय येणार आहे, 1 मीटर येणार. म्हणजे छोटे युनिट आहे. कारण लक्षात घ्या, काही फिजिकल क्वांटिटी खूप छोटे असतात. छोट्या फिजिकल क्वांटिटी मेजर करण्यासाठी आपण छोटेच युनिट वापरतो, लक्षात घ्या. उदाहरणार्थ मी तुम्हाला असं सांगितलं की ऍटमचा डायमीटर मेजर करा, तर तुम्ही किलोमीटर युनिट वापरणार का त्याला, किंवा मीटर युनिट वापरणार का ऍटमचा डायमीटर मेजर करायला? नाही, बरोबर आहे ना. तसं
अर्थ आणि सन मधलं डिस्टन्स आपल्याला समजा मेजर करायचं असेल, अर्थ आणि सन मधलं डिस्टन्स, आणि तुम्हाला सांगितलं की सेंटीमीटर युनिट वापरा किंवा मीटर युनिट वापरा, तिथं ते युनिट सुटेबल नाहीये. जेवढी मोठी फिजिकल क्वांटिटी असते ना, तिथं आपण तेवढं मोठं युनिट वापरतो, लक्षात घ्या. जेवढी छोटी फिजिकल क्वांटिटी असेल ना, तेवढं आपण छोटं युनिट वापरतो. ठीक आहे. मग छोट्या युनिटच्या मेजरमेंटसाठी, सॉरी, छोट्या फिजिकल क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी छोटं युनिट असणार, मोठ्या फिजिकल क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी मोठं युनिट असणार आहे. आता हे छोटं युनिट आणि मोठं युनिट यांच्यामध्ये जर कन्व्हर्जन फॅक्टर काढला तर तो 10च्या पटीत असला पाहिजे. 10च्या पटीत असेल तर त्याला डेसिमल सिस्टीम असं म्हणायचं. ओके, डेसिमल सिस्टीम याचा मिनिंग काय आहे? मल्टिपल ऑफ 10, लक्षात घ्या. ठीक आहे. तर जनरली मीटर सिस्टीम जी आहे ना, ती डेसिमल सिस्टीम आहे. परंतु डेसिमल सिस्टीम नाहीये कुठली. आता FPS सिस्टीम, ब्रिटिश जे सिस्टीम वापरत होते ना ब्रिटिश लोक, इंग्लंड मधले जे लोक, ती अजूनही इंडियामध्ये काही मटेरियल्स मध्ये वापरली जाते. इंच, फूट किंवा पाऊंड, ओके, किंवा PSI. अजूनही लक्षात घ्या, इंग्लंड आपल्यावर राज्य करून गेलं तरी देखील अजून त्यांची सिस्टीम अजूनही काही ठिकाणी वापरतोय आपण. ओके, म्हणजे काही हार्डवेअर मध्ये काही गोष्टी तुम्ही विकत घ्यायला गेला तरी अजून देखील त्या इंचामध्ये आणि फुटामध्येच मिळतात, लक्षात घ्या. ठीक आहे. किंवा टायर मध्ये आपण ज्यावेळी हवा भरतोय, हवा टायर मध्ये जी हवा भरतोय ना, तिथल्या प्रेशरचं युनिट काय असतं माहित आहे? आपण फक्त नंबर बघतो, युनिट कधी बघत नाही. ते बघत चला, लक्षात घ्या. टायर मध्ये आता साधारणपणे मोटरसायकलच्या चाकामध्ये हवा जर भरायची असेल तर आपण म्हणतो की 20 भरा, 25 भरा, 30 भरा किंवा 40 भरा साधारणपणे म्हणतो. पण त्याचं युनिट काय माहिती आहे तुम्हाला? युनिट आहे काय? बघितलंय कधी युनिट? PSI युनिट आहे, PSI. PSI काय माहिती करून घ्यायला पाहिजे ना. PSI हे ब्रिटिश युनिट आहे, लक्षात घ्या. ते SI सिस्टम मधलं युनिट नव्हे, लक्षात घ्या. PSI, पाऊंड पर स्क्वेअर इंच. आता इंच हे युनिट किंवा पाऊंड हे युनिट ब्रिटिश सिस्टम मधलं आहे. आता पूर्वीची ज्या सिस्टीम आहेत त्याचे काही ठिकाणी युनिट वापरतात, परंतु त्या 1960 नंतर सगळ्या जगानं हे असं मान्य केलंय की त्या सगळ्या सिस्टीम, पूर्वीचे युनिट सगळे डिस्कार्ड करायचे आणि सगळ्या जगानं एकच युनिट वापरायचं. ओके, त्याला SI सिस्टीम असं म्हणतो. ते आपण पुढे बघणार आहे. म्हणजे लक्षात घ्या, पूर्वी कुठल्या सिस्टीम होत्या, त्याच्यानंतर त्या सगळ्या सिस्टीम डिस्कार्ड का करण्यात आल्या, सगळ्या सिस्टीम डिस्कार्ड करून नवीन कुठली सिस्टीम तयार करण्यात आली, ती कुठली आहे, त्याच्यामध्ये युनिट्स काय आहेत. ओके, हे आपण सगळं पुढे पार्ट बघणार आहे. ठीक आहे. हा, तर रिक्वायरमेंट्स ऑफ गुड युनिट झाला. याच्यानंतर नेक्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट थिंग इज सिस्टीम ऑफ युनिट्स. सिस्टीम ऑफ युनिट्स. सिस्टीम ऑफ युनिट्स. ओके, तर सिस्टीम ऑफ युनिट्सची डेफिनेशन कशी आहे बघा. सिस्टीम ऑफ युनिट्स. सिस्टीम ऑफ युनिट्स. ऑल फंडामेंटल युनिट्स, बघा डेफिनेशन. all fundamental units along with derived units, all fundamental units along with derived units form a system of unit. System of units. लक्षात येते? फॉर्म ए सिस्टीम ऑफ युनिट. म्हणजे सगळे फंडामेंटल युनिट आणि डिराइव्ड युनिट्स एकत्र केले तर जे काय आपल्याला मिळतं ना, त्याला काय म्हणायचं? सिस्टीम ऑफ युनिट असं म्हणायचं. बघा मी काय सांगतोय हे बघा. आपल्याला आताच आपण बघितलं की फिजिकल क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी आपण युनिट ठरवतो, बरोबर आहे ना? फिजिकल क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी युनिट ठरवतो. आता युनिट कुणाला ठरवायचे? सगळ्या फिजिकल क्वांटिटीला युनिट ठरवायची गरज नाहीये, लक्षात घ्या. सगळ्या फिजिकल क्वांटिटीला युनिट ठरवायची गरज नाही. फक्त फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीला युनिट दिले की त्याच्यावरून ऑटोमॅटिकली सगळ्या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीचे युनिट येतात, कारण डिराइव्ड फिजिकल क्वांटिटी या फंडामेंटल वर डिपेंडेंट असतात. एक्झाम्पल एक देतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हे बघा, समजा मी लेंथ मेजरमेंटसाठी सपोज
माझ्या कन्व्हिनियन्स नुसार लेंथ मेजरमेंटसाठी सपोज मी अँगस्ट्रॉम नावाचं युनिट डिसाइड केलं. समजा मी ठरवलं की लेंथ मेजरमेंटसाठी मी अँगस्ट्रॉम मेजर करणार आहे, ठीक आहे. आणि मास मेजरमेंटसाठी सपोज मी AMU युनिट ठरवलं, AMU, ठीक आहे. तर मास आणि लेंथ या दोन्ही फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहेत, बरोबर. आता मास आणि लेंथचं युनिट ठरवल्यानंतर लक्षात घ्या, एरियाचं युनिट मला ठरवायची गरज आहे का? एरियाला युनिट वेगळं कुठलं तरी ठरवायची गरज आहे का? नाही, कारण एरिया म्हणजे काय असतं, लेंथ इंटू ब्रेड्थ असतं. म्हणजे लेंथ आणि ब्रेड्थ ही एक प्रकारची लेंथच आहे ना. म्हणजे काय येणार, अँगस्ट्रॉम इंटू अँगस्ट्रॉम, म्हणजे काय येणार आहे, अँगस्ट्रॉम स्क्वेअर येणार ना एरियाचं युनिट, ते डायरेक्टली येतं. किंवा समजा व्हॉल्यूमचं युनिट मला पाहिजे, व्हॉल्यूमला वेगळं युनिट ठरवायची काय गरज आहे का? समजा लेंथला मी अँगस्ट्रॉम ठरवलं तर व्हॉल्यूमचं काय येणार आहे, अँगस्ट्रॉम इंटू अँगस्ट्रॉम इंटू अँगस्ट्रॉम येणार ना. कारण लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट, लेंथ पण अँगस्ट्रॉम मध्ये येणार, ब्रेड्थ पण अँगस्ट्रॉम मध्ये येणार आणि हाईट पण अँगस्ट्रॉम मध्ये येणार. म्हणजे काय येणार, अँगस्ट्रॉम क्यूब येणार आहे, ठीक आहे. किंवा मला डेन्सिटीचं युनिट ठरवायचं आहे, तर डेन्सिटीचं वेगळं युनिट ठरवायची गरज नाही मला. लक्षात घ्या, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी 7 आहेत, त्यांना फक्त युनिट दिलं की बाकीच्या सगळ्या फिजिकल क्वांटिटीचे युनिट ऑटोमॅटिकली आपल्याला मिळतात. लक्षात घ्या, ठीक आहे. तर डेन्सिटी म्हणजे त्याला फक्त तुम्हाला फॉर्म्युला माहिती पाहिजे की मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम असतं. ओके, सो मासचं अँगस्ट्रॉम क्यूब डिवायडेड बाय व्हॉल्यूमचं काय असणार आहे, सॉरी ओके, मासचं काय ठरवलंय मी इथं, AMU, मासचं AMU आणि व्हॉल्यूमचं काय आलं, अँगस्ट्रॉम क्यूब. तर डेन्सिटीचं युनिट येणार आहे AMU पर अँगस्ट्रॉम क्यूब, हे डेन्सिटीचं युनिट येणार, ठीक आहे. आणि हे सगळे म्हणजे थोडक्यात काय करायचं लक्षात घ्या, युनिट ठरवायचं आहे आपल्याला. युनिट कुणाला ठरवायचं, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीला फक्त युनिट ठरवायचं आणि त्याच्यावरून बाकीच्या सगळ्या जेवढ्या फिजिकल क्वांटिटी आहेत ना, फॉर्म्युला वापरून त्यांचे युनिट काढायचे. त्यांना युनिट परत नवीन युनिट काय ठरवायचं नाही, लक्षात घ्या. आणि हे सगळे युनिट एकत्र केल्यानंतर जे काय तयार होतंय ना, त्याला सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणायचं. या सगळ्या युनिटची सिस्टीम म्हणायचं. काय म्हणायचं, सिस्टीम ऑफ युनिट्स. आता याच्यामध्ये अँगस्ट्रॉम हे एक युनिट आहे, AMU हे एक युनिट आहे. AMU हे युनिट जनरली केमिस्ट्रीमध्ये जास्त वापरतात बघा. ओके, AMU ऍटोमिक मास युनिट असं म्हटलं जातं. एक एक्झाम्पल तुम्हाला दिलं, AMU म्हणजे ऍटोमिक मास युनिट. हे ऍटोमिक लेवलला किंवा न्यूक्लिअर लेवलला खूप छोटे छोटे मासेस असतात. ते छोटे छोटे मासेस मेजर करण्यासाठी AMU नावाचं युनिट वापरतो मास मेजरमेंटसाठी. हे सगळे युनिट तुम्हाला हळूहळू या टॉपिक मध्ये मी देणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे मास मेजरमेंटसाठी जेवढे सगळे युनिट आहेत, आतापर्यंत तुम्हाला फक्त किलोग्राम माहित असेल, किलोग्राम व्यतिरिक्त आणि मास मेजरमेंटसाठी भरपूर युनिट आहेत. ते सगळे युनिट माहिती असणं आवश्यक आहे. त्या मेजरमेंटच्या वेळी आपण ते बघूया, ठीक आहे. तर सिस्टीम ऑफ युनिट कशी तयार केली जाते बघा. सिस्टीम ऑफ युनिट तयार करण्यासाठी 7 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीला युनिट द्यायची, त्याच्यावरून बाकीच्या सगळ्या फिजिकल क्वांटिटीचे युनिट काढायचे फॉर्म्युला वापरून, आणि हे सगळे युनिट एकत्र करायचे. आणि हे सगळे युनिट एकत्र आल्यानंतर जे काय तयार होते ना, त्याला सिस्टीम म्हणायचं, सिस्टीम ऑफ युनिट्स. ओके, सो सिस्टीम ऑफ युनिट्सची डेफिनेशन काय येणार आहे, ऑल फंडामेंटल युनिट्स along with derived units form a system of unit. Okay, all fundamental unit along with derived unit form a system of unit. So this is all for today's lecture of physics. System of units विषयी आणखी भरपूर इन्फॉर्मेशन आहे, ती आपण उद्याच्या लेक्चरला, नेक्स्ट लेक्चरला बघूया, ठीक आहे.